वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मनोजजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। आज सर्व कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करण्याचा उत्साह ह्या जयंतीच्या दिनी अगदी ओसंडून वाहत आहे। त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून मी सर्वप्रथम येथे जमलेल्या वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांचं, सगळ्या महिला विभागांचं, भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व कार्यकर्त्यांचं, समता सैनिक दलाचे मेजर आदरणीय रमेशजी कांबळे साहेब आणि सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तेव्हा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शहरामध्ये आपल्याला खंबीरपणे उभा करायचा आहे। मी सर्वांना विनंती करतो की मनामध्ये कुठलाही डाऊट न बाळगता, हे न करता आपण खंबीरपणे त्या वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये काम करूया। खांद्याला खांद्या लावून आपण या वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये काम करूया। आपले सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय मनोजजी पवार यांचं पूर्ण समर्थन ह्या बदलापूरच्या सर्व कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। तेव्हा त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। त्या वंचितच्या माध्यमातून आपल्याकडे असं कार्य करायला पाहिजे का राजकीय पक्षानं एक समाजहित जपण्यासाठी, समाजहिताच्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीने कार्य करायला पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रोग्राम बनवण्याचं कार्य सध्या चालू आहे। आदरणीय रमेशजी कांबळे साहेब यांचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे। सर्व कार्यकर्ते आदरणीय नवनीतजी ताडे साहेब आहेत, किरणजी मोरे आहेत, विजयजी गायकवाड आहेत आणि सर्वच कार्यकर्ते एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन त्या ठिकाणी आपण वंचितची बांधणी करत आहोत।